मित्रांनो, मी या व्हिडिओला जे शीर्षक दिले आहे ना, त्याचप्रमाणे मी तुम्हाला माहिती देणार आहे. ते म्हणजे नेत्यानयाहू आणि नरेंद्र मोदीजी यांच्यात साम्य काय आहे. तसंच इस्राईल आणि भारतामध्ये साम्य काय आहे. तेथील बहुसंख्यक जे आहेत, इस्राईलमधील आणि भारतामधील बहुसंख्यक यांच्यामध्ये साम्यता काय आहे, यांच्यामधल्या विचारधारेमध्ये साम्यता काय आहे, हे तुमच्यासमोर मांडणार आहे. व्हिडिओ पूर्णपणे पहा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. बघा जमलं तर. नमस्कार मित्रांनो, वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी किवस्कर. मित्रांनो, मी या व्हिडिओला जे शीर्षक दिलं आहे ते शीर्षक काय आहे तर नरेंद्र मोदीजी आणि इस्राईलचे पंतप्रधान नेत्यानयाहू यांच्यामध्ये काय साम्य आहे. मित्रांनो, हे साम्य समजून घेण्याच्या अगोदर आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. ते म्हणजे आपला देश, भारत देश आणि इस्राईल या दोन्ही देशांबद्दल. आता ह्या दोन्ही देशांमध्ये जे नागरिक आहेत, भारतामधील जे नागरिक आहेत आणि इस्राईलमध्ये जे नागरिक आहेत, त्यांच्या संदर्भात आपण जर बोलायला गेलो, विचार करायला गेलो तर बहुसंख्येने भारतामध्ये जे नागरिक आहेत ते हिंदू आहेत, सनातनी आहेत. आणि सनातनी जे भारतीय आहेत, हिंदू भारतीय आहेत, यांची विचारशैली कशी आहे तर सर्व धर्म समभाव. आता सर्व धर्म समभाव आपण जर उल्लेख केला याचा तर धर्म एकच आहे, तो म्हणजे सनातन धर्म. पण जे तथाकथित धर्म आहेत त्या तथाकथित धर्माला आपण आपल्या त्या सनातनी धर्मामध्ये सामावून घेतलेलं आहे. मित्रांनो, आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहिष्णुता ही या भारतीय जनतेमध्ये आहे. ते म्हणजे हिंदू म्हणा किंवा सनातनी म्हणा, जे सनातनला मानतात तो मग कोणी आहे, कुठलाही तथाकथित धर्माचा असो, तो सनातनी धर्मीय. आणि तसंच जर आपण इस्राईलचा विचार केला तर इस्राईलमध्ये जे यहुदी समाज आहे, हा धर्म आहे तथाकथित धर्म. कारण धर्म हा एकच आहे, तो म्हणजे सनातन धर्म. पण आपण यहुदी धर्म आपण समजूया. तर ह्या यहुदी धर्माचा सुद्धा जी वाटचाल आहे किंवा त्यांची जी विचार आहेत, विचारशैली आहे, ती सुद्धा सनातनी धर्माप्रमाणेच आहे. ती सनातनी धर्माचाच विचार करते. काय विचार आहे त्यांचा तर सर्व धर्म समभाव. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सहिष्णुता. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट भारत देश आणि भारत देशामधील ती जनता, बहुसंख्य जनता जी सनातनी आहे, किंवा इस्राईलमधील जी बहुसंख्य जनता जी यहुदी आहे, त्यांची विचार साम्यता काय आहे तर वसुधैवम कुटुंबकम. या वसुंधरावरती प्रत्येक जीव जो आहे तो आपल्या कुटुंबाचा सदस्य आहे. त्यामुळे प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. ही दोन्ही जनतेची, दोन्ही नागरिकांची एक मानसिकता आहे जे सनातनी आहेत. भले तथाकथित हिंदू धर्माचे असो किंवा तथाकथित यहुदी धर्माचे असो, त्यांची मानसिकता काय आहे तर वसुधैवम कुटुंबकम. ही महत्त्वाची गोष्ट आहे. आणि ह्या कुटुंबातील हे दोन सदस्य आहेत, कोण तर नरेंद्र मोदीजी आणि नेत्यानयाहू. त्यांची मानसिकतासुद्धा तीच आहे. नरेंद्र मोदीजींची सुद्धा मानसिकता तीच आहे, ती म्हणजे सनातनींची आहे. नेत्यानयाहूंची जी मानसिकता आहे ती सुद्धा सनातनींची आहे. तुम्ही आता म्हणाल की आता आपण भारत देशाला समजू शकतो, भारत देशांचे निर्णय समजू शकतो, भारत देशाचे विचार समजू शकतो,
पण यहुदींचे विचार आपल्याला समजायला येत नाही आहे, समजू शकत नाही आहे, असा तुमच्या मनात एक विचार येऊ शकतो. कारण का, तर ज्या प्रकारे फिलिस्तीनवरती अटॅक करून त्या गाझा पट्टीची अगदी पट्टी करून टाकलेली आहे इस्रायलनी, त्याच्यामुळे तुमच्या मनात शंका येऊ शकते. पण मित्रांनो, जो काय अटॅक इस्रायलनी त्या फिलिस्तीनवरती केला, त्याला कारण काय आहे, तर फिलिस्तीन. आणि फिलिस्तीननी ज्यांना मागून सपोर्ट केला होता ते म्हणजे तेथील आतंकी हमास यांना जर त्यांनी सपोर्ट केलेला आहे. आणि हमास हे जे आतंकी आहेत ते इस्रायलमध्ये घुसून निरपराध इस्रायल्यांची हत्या करत असतील, आया बहिणींची इज्जत लुटत असतील, तर इस्रायलनी काय करावं, हा सरळ साधा प्रश्न आहे. तसं आता नुकताच पहलगाममध्ये पाकिस्तानाच्या आतंक्यांनी हल्ला केला आणि निरपराध पर्यटकांना मारला. हिंदू म्हणून त्यांची ओळख करून घेतली आणि मग त्यांना मारलं. मग अशा या आतंक्यांना सपोर्ट करणारे पाकिस्तानची जनता असो किंवा पाकिस्तानची हे असो, सरकार असो, पाकिस्तानी सरकार, पाकिस्तानी जनता किंवा पाकिस्तानची मिलिटरी असो, ही जर आतंकीला सपोर्ट करत असेल तर त्यांच्या विरोधात जर भारताने हा सिंदूर ऑपरेशन लॉन्च केलं आणि नरेंद्र मोदीजींनी आता साफ सांगितलेलं आहे, स्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे की आता हा जे सिंदूर ऑपरेशन आम्ही लॉन्च केलेलं आहे ते स्थगित केलेलं आहे, थांबवलेलं नाही आहे. कारण का, उद्या सकाळी जर एकाही आतंक्याने जर भारतावरती वाकड्या नजरेने पाहिलं, नुकसान करायचं तरी बाजूलाच राहिलं, जर वाकड्या नजरेने पाहिलं तरीसुद्धा आम्ही असं समजू की हा हल्ला पाकिस्तान्यांचा आहे. मग तो पाकिस्तानी नागरिक असो, पाकिस्तानातील सरकार असो किंवा पाकिस्तानाची सैनिक असो, हा हल्ला या सर्वांनी मिळून केलेला आहे असं आम्ही समजू. आणि मग प्रतिहल्ला जेवढे आम्ही करू त्यावेळी तो पाकिस्तानवरती केलेला असेल, मग तिथे नागरिक, तेथील सरकार किंवा तेथील सैन्य हे आम्ही वेगळं समजणार नाही. मित्रांनो, हीच गोष्ट अगदी इस्रायलच्या बाबतीत सुद्धा फिट बसते, योग्य बसते. एवढी इस्रायलवरती हल्ला केला गेला, त्या हमासने हल्ला केला गेला, त्या हमासच्या अतिरेक्याने हल्ला केला आणि तिथल्या निरपराध यहुदी लोकांना मारलं गेलं, त्यांची हत्या केली. आणि ते पण कधी सण साजरा करताना छोट्या छोट्या मुलांचं अपहरण केलं, वृद्धांचं अपहरण केलं, महिलांचं अपहरण केलं. आणि काय करायला लागले, अल्लाहू अकबर. मित्रांनो, ज्यावेळी तुम्ही अल्लाहू अकबर ह्या नीच कृतीला सुद्धा त्याची घोषणा देतात, या नीच कृतीला सुद्धा तुम्ही घोषणा देतात, अल्लाहू अकबर. मग काय समजावं, हा सरळ साधी गोष्ट आहे. मग तो सामान्य नागरिक असो किंवा आतंकी असो, दोन्ही एकच झाले. ज्यावेळी यहुदींनी किंवा इस्रायलनी सांगितलं की बाबा आता तुम्ही आतंकींना आमचा सुपूर्द करा, आमच्या नागरिकांना सुपूर्द करा, त्या आतंकींच्या वेगळे व्हा, आतंकींपासून दूर व्हा, त्यावेळी त्या नागरिकांनी, त्या फिलिस्तीनच्या नागरिकांनी ती कृती करायला हवी होती. आतंकींपासून स्वतःला वेगळं करायला हवं होतं, पण तसं केलं नाही. मग काय होणार, सुक्याबरोबर ओलंही जळणार. आता ही सुकं काय होतं, तर हे हमासचे आतंकी, आणि ओलं काय होतं तर तेथील नागरिक. मग त्या नागरिकांना आपण बेगुन्हा समजू शकतो का, नाही. जो गुन्हेगार आहे त्याच्या मागे उभा राहणारा, मग तो कोणी असो, मग जरी वरून उठून देव जरी उतरला किंवा अल्लाह जरी उतरला, तेव्हा तो सुद्धा गुन्हेगार असेल. जरी देव उतरला किंवा अल्लाह जरी उतरला आणि ह्या आतंक्यांच्या अशा गुन्हेगारांच्या मागे जरी उभा राहिला, तो सुद्धा गुन्हेगार होऊ शकतो. मित्रांनो, लक्षात आलं का, ही सरळ साधी गोष्ट आहे. आणि यांच्याच विरोधात, या आतंकींच्या विरोधात, या गुन्हेगारांच्या विरोधात आज नरेंद्र मोदीजी सुद्धा आहेत आणि नेतन्याहू सुद्धा आहेत. आता तुम्ही म्हणाल, आता इराकवरती
आता आज इराणवरती जो हल्ला केला गेला आहे त्याच्या मागचं कारण काय आहे? तर त्या दरम्यान ज्यावेळी हमासवरती अटॅक केला गेला होता, हमासला नेस्तानाबूत करण्याचा प्रयत्न ज्यावेळी इस्रायल करत होतं, त्यावेळी हा इराण हमासच्या बाजूने होता. हिजबुल्लासारखी आतंकी आणि हमाससारखे आतंकी ह्या इराणनेच निर्माण केलेले. ह्या आतंक्यांचा पोशिंदा कोण आहे? तर इराण आहे. मग जो आता हल्ला चढवलेला आहे इराणवरती, त्याच्या मागचं कारण काय आहे? जर इराणमध्ये जर अणुबॉम्ब तयार केला गेला, अणुअस्त्र तयार केलं गेलं, तर पूर्ण जगाला त्याचं नुकसान भोगावं लागेल. पुरं जग नेस्तनाबूत होऊ शकतो. कारण जे अणुअस्त्र जर कोणाच्या हातात, आतंक्यांच्या हातात पडलेत, हमासच्या हातात पडलेत, हिजबुल्लाच्या हातात पडलेत, तर काय होऊ शकते? तर पूर्ण जग बेचिराख होऊ शकते. कारण त्यांचा एकच विचार आहे, तो म्हणजे गजवा हिंद. त्यांचा एकच विचार आहे, तो म्हणजे इस्लामिकरण करणं. आता पाकिस्तानमध्ये आतंकी आहेत, हिजबुल्ला वगैरे, त्यांचे मनसुबे काय आहेत? तोच आहे, गजवा हिंद करणं, इस्लामिकरण करणं. आता इस्लामिकरण करण्याच्या मागचा उद्देश काय आहे? ते कुठल्याही दुसऱ्या धर्माला मानत नाही, कुठल्याही तथाकथित धर्माला मानत नाही. आधी मुस्लिम धर्म हा सुद्धा एक तथाकथितच आहे. एकमेव धर्म आहे, तो म्हणजे सनातन. याचा उल्लेख मी अनेक वेळा केलेला आहे. मग जे काय तथाकथित धर्म आहेत, त्या तथाकथित धर्माला ह्या भूतलावरती जगण्याचा अधिकार नाही आहे. असा जर इस्लामिक विचार करणारा व्यक्ती करत असेल, तर त्या व्यक्तीला संपवणं गरजेचं आहे. मग ती व्यक्ती कुठल्याही स्वरूपात असो, इराणी स्वरूपात असो, पाकिस्तानी स्वरूपात असो, किंवा आणखीन कोणत्याही स्वरूपात असो. मित्रांनो, तुमच्या लक्षात आलंच असेल, आता जो हल्ला इराणवरती इस्रायलने केलेला आहे, तो अणुअस्त्र समाप्त करण्यासाठी आहे, अणुअस्त्र नेस्तनाबूत करण्यासाठी आहे. हे जर अस्त्र निर्मिती झाली, इराणने केली, तर आधीच ते हमाससारखे आणि हिजबुल्लासारखे आतंकी तयार केलेले आहेत, त्यांच्या हातात त्यांनी जर ते सोपवलं, तर काय होऊ शकते? इस्रायल तर नष्ट होईलच, पण इस्रायल नष्ट होताना अनेक देश नष्ट होतील, पुरं जग नष्ट होईल. मित्रांनो, हीच महत्त्वाची गोष्ट आहे. या दोन नेत्यांमध्ये साम्यता आहे, दोन देशांमध्ये साम्यता आहे. या दोन्ही देशांची विचारशैली एकच आहे, जगा आणि जगवा. त्यांना आपला देशाचा विस्तार नाही करायचा आहे, पण आपल्या देशाचं संरक्षण करायचं आहे, आपल्या देशातील नागरिकांचं संरक्षण करायचं आहे. आणि ते देशाचं संरक्षण करण्यासाठी, नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी तो देश काही करू शकेल. जसं भारताने पाकिस्तानला सांगितलेलं आहे, आता जर एका तरी आतंक्याने जर हल्ला केला किंवा कुठलीही कारवाई केली, तर आम्ही असं समजू का हा हल्ला पाकिस्तानचा आहे. मग तिथे आम्ही हा विचार नाही करणार की तो आतंक्यांचा हल्ला आहे, तोच पूर्ण पाकिस्तानचा हल्ला असेल. मग त्याच्यात नागरिकसुद्धा आलेत, मग त्याच्यात ते सरकारसुद्धा आलं, त्याच्यामध्ये मग ते सैन्यसुद्धा आलं. तसाच आता अजेंडा इस्रायलसुद्धा राबवते. मित्रांनो, लक्षात आलं का? कारण इस्रायलला, त्या देशाला संरक्षित करणं हा त्या देशाच्या सरकारचं, त्या देशाच्या सैनिकांचं कर्तव्य आहे. आणि ते कर्तव्याचं पालन करत आहेत. जे आज इराणवरती जो हल्ला चढवलेला आहे, त्याच्या मागचा उद्देश तेवढाच आहे. आता अमेरिका काय करते, अमेरिका काय सपोर्ट करते, अमेरिकाचा काय उद्देश आहे, हा विषय वेगळा आहे. इथे मी इस्रायल आणि भारत, नेतन्याहू आणि नरेंद्र मोदीजी यांच्यात काय साम्यता आहे हे तुम्हाला समजावून सांगतो. त्यामुळे तुम्ही इस्रायलच्या सोबत आहात की इराणच्या सोबत आहात, हे तुम्ही ठरवा.
आपले विचार काय आहे ते कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुम्ही कोणाचं समर्थन करताय? इराणमधील जनतासुद्धा आता विटलेली आहे त्या सरकारला, त्या खेमेनीला, त्या मौलवीला. तिथे विटलेली आहे. तीसुद्धा यांच्या जोखडातून बाहेर पडायला बघते. आणि हेच दृश्य दिसते की त्यांना आता हे असं कट्टर इस्लामिकपणा नको आहे. तसं पाकिस्तानमधील सुद्धा कट्टर मुसलमानांच्या विरोधात अनेक मुसलमान आहेत की त्यांना आता हे कट्टरता नको आहे. जिओ और जीने दो, जिओ और जीने दो, जगा आणि जगवा, वसुधैवम कुटुंबकम. ह्या कट्टर इस्लामला पूर्ण जग आता कंटाळलं आहे. त्यामुळे सुक्याबरोबर ओलंही जळणार. आता ज्यांना नको आहे, हे कट्टरता नको आहे, तो सुद्धा मारला जाणार. ह्याचा दोषी कोण आहे? ह्याचा दोषी कोण आहे? आता पाकिस्तान इराणला समर्थन करायला चाललं आहे. कारण का? तो इस्लामिक देश आहे. बस एवढंच कारण आहे. याच्या मागे बाकी उद्देश नाही आहे. जर तिथे दुसरा देश कुठला तरी असता, कुठलाही देश असता, इस्रायलच्या विरोधात एखादा इस्लामिक देश नसता आणि दुसरा कुठला देश असता, तर हा पाकिस्तान त्यांच्यासोबत गेला नसता किंवा पाकिस्तानने इराणबद्दल आगपाखड केलं नसतं. पाकिस्तानातील मुल्ला मौलवीने, तिथल्या मुसलमानांनी आगपाखड केली नसती. भारतातील मुल्ला मौलवीने, भारतातील मुसलमानांनी आगपाखड केली नसती. का? आता मला सांगा, आपला हे रशियाचं आणि फिलिस्तीनचं जे युद्ध सुरू आहे, सॉरी रशिया आणि कोणता देश तो? युक्रेन आणि रशियाचा जे युद्ध सुरू आहे, त्यावेळी हे पाकिस्तानी किंवा हे कट्टर इस्लामिक हे मुसलमान का गप्प बसत आहेत? कोणाच्या सोबत आहात? कोणाच्या सोबत? रशियाच्या सोबत आहात की युक्रेनच्या सोबत आहात? तिथे ते बोलत नाही आहेत. कारण का? ते इस्लामिक नाही आहे. ती कंट्री इस्लामिक नाही आहे. तेरा मेरा रिश्ता क्या ला इलाहा इल्लल्लाह. म्हणजे यांना फक्त इस्लामिक हाच विषय महत्त्वाचा आहे. यांना फक्त अल्लाह महत्त्वाचा आहे. यांना फक्त कुराण महत्त्वाचं आहे. यांना अन्य कोणाशीही काही मतलब नाही आहे, काही लेणं देणं नाही आहे. मग तो कोणीही असो, यहुदी असो किंवा हिंदू असो, बौद्ध असो, ख्रिश्चन असो, शीख असो, कोणी असो, जगातील कुठलाही धर्म असो, तथाकथित धर्म असो. मित्रांनो, लक्षात आलं असेल इथे साम्यता काय आहे नेतन्याहूमध्ये आणि नरेंद्र मोदीजीमध्ये. कारण ते आपल्या देशाचं भल्याचा विचार करत आहेत, देशाच्या उद्धाराचा विचार करत आहेत, देशाच्या प्रगतीचा विचार करत आहेत, देशाच्या संरक्षणाचा विचार करत आहेत. हाच फरक आहे जगातील इतर देशांमध्ये आणि ह्या दोन देशांमध्ये. कुठला देश? तर भारत आणि इस्राईल. आणि भारतातील नेता भारतीय जनता पार्टीचे नेते, काँग्रेस तर बघायलाच नको. त्यांनी तर 70 वर्षे आपली लायकी दाखवली. त्यांना ह्या देशाशी काही मतलब नाही आहे. आजही तुम्हाला दिसते आहे. त्यांना त्या इराणशी मतलब आहे. इराणने अणुबॉम्ब जर बनवला असता तरी त्यांना ते चाललं असतं. पाकिस्तानने अणुबॉम्ब बनवला त्यावेळी इस्रायल त्यांना सांगत होतं की ह्यांना आपण रोखूया, कारण पाकिस्तान हा एक कट्टरवादी आहे, तो पुऱ्या जगाला भारी पडेल. पण त्यावेळी काँग्रेसने तो अणुबॉम्ब बनवण्याचा जो पाकिस्तानचा मनसुबा आहे तो उधळवून लावला नाही. त्याला ते बनवायला दिलं. याचा अर्थच समजून घ्या. त्यावेळी पंतप्रधान इंदिरा गांधी होत्या, ज्यावेळी पाकिस्तानाने अणुबॉम्ब बनवला त्यावेळेला. आणि या अणुबॉम्बची धमकी देतच इतके वर्ष भारताला झुलत ठेवलं. आता ना उगल सकता है ना निगल सकता है, ही परिस्थिती नरेंद्र मोदीजींनी करून ठेवलेली आहे. जशी त्या
फिलिस्तीनची गाजापट्टी करून टाकली, तशी आता इराणची सुद्धा आता गाजापट्टी होईल. कारण का तेथील कट्टरवाद हा नेस्तनाबूत करणं गरजेचं आहे. जगातील कट्टरवाद हा नष्ट करणं गरजेचं आहे. बस. आणि हीच गोष्ट भारतसुद्धा विचार करतोय आणि इस्रायलसुद्धा विचार करतोय. नेत्यानेयाहूसुद्धा विचार करतायत आणि नरेंद्र मोदीजीसुद्धा विचार करतायत. हीच ती त्यांची दोघांची विचारधारा आहे आणि हे दोन्ही विचारधारा मध्ये साम्यता आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटते? आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. मित्रांनो, मी ह्या युद्धावरती सुद्धा एक व्हिडिओ बनवीनच. काय नक्की चाललं आहे, काय नक्की घडणार आहे, अमेरिकेचा रोल काय आहे, इतर देशांचा रोल काय आहे, भारताचा रोल काय आहे, याच्यावरती आपण चर्चा करू. पण दोघांमधली इस्रायल आणि भारतामधील नेत्यानेयाहू आणि नरेंद्र मोदीजीमधील साम्यता मी तुमच्यासमोर मांडलेली आहे. आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.